नमस्कार. आपल्या आजूबाजूला सतत कितीतरी बदल होत असतात, बरोबर? पण यातली कोणती केमिकल रिॲक्शन आहे, हे नक्की कसं ओळखायचं? चला तर, आज आपण हेच काही सोप्या ॲक्टिव्हिटीजमधून समजून घेणार आहोत. तर आपण 3 सोप्या ॲक्टिव्हिटीज बघणार आहोत. एका मॅग्नेशियम रिबनला जाळून बघू, तर दुसऱ्यात 2 सोल्युशन्सना एकत्र मिसळून बघू. यातूनच आपल्याला कळणार आहे की केमिकल रिॲक्शन झाली आहे हे ओळखायचं कसं. चला सुरू करूया आपल्या पहिल्या ॲक्टिव्हिटीने. ओके, तर आपली पहिली ॲक्टिव्हिटी आहे मॅग्नेशियम रिबन जाळण्याची. हे दिसायला अगदी सोपी असली तरी यातून केमिकल चेंजविषयी खूप काही शिकायला मिळतं. तर करायचं काय आहे? अगदी सोपं आहे. एक 3 ते 4 सेंटीमीटर लांब मॅग्नेशियम रिबन घ्यायची आणि ती सँडपेपरने स्वच्छ घासायची. आता स्वच्छ का करायची? कारण तिच्यावर हवेमुळे मॅग्नेशियम ऑक्साईडचा एक लेयर आलेला असतो. तो काढल्यावरच ती व्यवस्थित जळते. मग चिमट्याने धरून तिला जाळायचं आणि जी राख तयार होईल ती एका वॉच ग्लासमध्ये जमा करायची. आता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, ऑब्झर्वेशन. जेव्हा आपण ही रिबन जाळतो तेव्हा काय दिसतं? एक तेजस्वी, अगदी डोळे दिपवणारी पांढरी ज्योत दिसते. आणि जळल्यानंतर त्या रिबनचं काय होतं? तिचं रूपांतर एका पांढऱ्या रंगाच्या पावडरमध्ये होतं. तर ही जी पांढरी पावडर तयार झाली आहे ती मूळ मॅग्नेशियम रिबन नाहीये. हा एक पूर्णपणे नवीन पदार्थ आहे ज्याला म्हणतात मॅग्नेशियम ऑक्साईड. म्हणजे इथे काय झालं? पदार्थाची अवस्था बदलली, सॉलिड रिबनपासून पावडर तयार झाली. आणि हाच आहे केमिकल रिॲक्शनचा पहिला संकेत. चला आता पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे जाऊया. यावेळी तर आणखी गंमत आहे. आपण 2 रंग नसलेली सोल्युशन्स एकत्र करणार आहोत. बघूया काय होते ते. या ॲक्टिव्हिटीमध्ये एका टेस्ट ट्यूबमध्ये आपल्याला लेड नायट्रेटचं सोल्युशन घ्यायचंय आणि त्यात टाकायचे पोटॅशियम आयोडाईडचं सोल्युशन. एक गोष्ट लक्षात घ्या, दोन्ही सोल्युशन्स सुरुवातीला पाण्यासारखीच दिसतात, म्हणजे कलरलेस असतात. पण जसं आपण ही 2 रंगहीन सोल्युशन्स एकत्र करतो, बघा काय होतं. लगेच एक पिवळ्या रंगाचा सॉलिड पदार्थ तयार होतो, जो सोल्युशनमध्ये विरघळत नाही. या न विरघळणाऱ्या पदार्थालाच आपण म्हणतो प्रेसिपिटेट किंवा मराठीत अवक्षेप. आणि हेच आपल्याला एक महत्त्वाचा संकेत देतं, रंगात झालेला बदल. आणि असा प्रेसिपिटेट तयार होणं हे केमिकल रिॲक्शन झाल्याचं एक पक्कं लक्षण आहे. ओके, आता आपली तिसरी आणि शेवटची ॲक्टिव्हिटी. यात आपण बघणार आहोत की जेव्हा एक मेटल आणि ॲसिड एकत्र येतात तेव्हा काय होतं. इथे आपण एका फ्लास्कमध्ये झिंकचे थोडे दाणे म्हणजे झिंक ग्रॅन्युल्स घेणार आहोत आणि त्यात अगदी काळजीपूर्वक डायल्यूट ॲसिड म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड किंवा सल्फ्युरिक ॲसिड टाकायचं आहे. ॲसिड टाकल्या टाकल्या 2 गोष्टी लगेच आपल्या लक्षात येतात. एक तर त्या झिंकच्या दाण्यांभोवती गॅसचे बुडबुडे यायला लागतात आणि दुसरं, जर त्या फ्लास्कला बाहेरून स्पर्श केला तर तो गरम झाल्याचं जाणवतं. म्हणजेच आपल्याला इथे अजून 2 संकेत मिळाले. एक म्हणजे गॅस तयार होणं आणि दुसरं म्हणजे टेम्परेचरमध्ये बदल होणं. हे दोन्ही सुद्धा केमिकल रिॲक्शन झाल्याचेच संकेत आहेत. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण ज्या 3 ॲक्टिव्हिटीज बघितल्या त्यातून आपण काय शिकलो? चला ते सगळं एकत्र करून पाहूया. यातूनच आपल्याला केमिकल रिॲक्शन ओळखण्याच्या महत्त्वाच्या खुणा मिळतात. तर ह्या 3 ॲक्टिव्हिटीजमधून आपल्याला केमिकल रिॲक्शन ओळखण्याच्या 4 महत्त्वाच्या खुणा मिळाल्या आहेत. पहिली, चेंज इन स्टेट म्हणजे पदार्थाची अवस्था बदलणं. दुसरी, चेंज इन कलर रंगात बदल होणं. तिसरी, इव्होल्यूशन ऑफ अ गॅस म्हणजे वायू तयार होणं. आणि चौथी, चेंज इन टेम्परेचर म्हणजेच तापमानात बदल होणं. ह्यापैकी एक जरी गोष्ट घडताना दिसली तरी आपण म्हणू शकतो की तिथे केमिकल रिॲक्शन झाली आहे. चला, म्हणजे आता आपल्याला केमिकल रिॲक्शन झालीये की नाही हे ओळखता ते येणार. पण मग प्रश्न हा आहे की या रिॲक्शन्सना लिहायचं कसं? त्यांना इक्वेशनच्या भाषेत कसं मांडायचं? याच प्रश्नाचं उत्तर आपण शोधणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत विचार करत रहा.